हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. ज्या मुला-मुलींचं लग्नासाठी स्थळ बघतायत, लग्नाची बोलणी सुरू आहे, तर अशा मुलांना, मुलींना प्रत्येकाला असं वाटतं, की मला आपल्या मनासारखा जोडीदार भेटला पाहिजे, प्रेमळ जोडीदार भेटला पाहिजे, समजूतदार जोडीदार भेटला पाहिजे. पण या गोष्टी नुसत्या ठरवल्या तर होत नाही. त्यासाठी आपल्याला काही प्रयत्न देखील, काही उपाय देखील करणं गरजेचं आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रेमळ, समजूतदार आणि मनासारखा जोडीदार भेटावा यासाठी करण्याचे जन्मतारखेनुसार आपण काय उपाय करायचे आहे त्याची माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपली जन्मतारीख काय आहे आणि त्यानुसार आपण काय उपाय करायचे आहेत. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम पार्वती पतये हर हर महादेव असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो, ज्याला आपण टर्निंग पॉइंट असं देखील म्हणू शकतो. लग्नानंतर आपल्या आयुष्याला एक नवीन वळण मिळत असतं. आपला जोडीदार कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्यावरती आपल्या सुखी संसाराचा गाडा हा डिपेंड असतो. तर आता बघा, जन्मतारखेनुसार आपण काय उपाय करायचे आहेत ते जाणून घेऊया. तर आपल्याला मुलांक काय आहे, आपल्या जन्मतारखेनुसार आपला मुलांक काय आहे ते माहीत असणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्याला आपला मुलांक ओळखता आला पाहिजे. समजा तुमची तारीख 1 तर तुमचा मुलांक देखील 1 असणे. मुलांक हे 1 पासून 9 पर्यंत असतात. ज्यांची जन्मतारीख 2 आहे त्यांचा मुलांक 2 असणार आहे. ज्यांची जन्मतारीख 7 आहे त्यांचा मुलांक 7 असणार आहे. समजा तुमची जन्मतारीख 15 आहे तर 1 + 5 म्हणजे 6, तर आपला मुलांक 6 असणार आहे. तर बघा, 1, 10, 19, 28 या ज्या जन्मतारखा आहेत तर यांचा मुलांक हा 1 आहे आणि त्यांचा स्वामी सूर्य आहे. तर अशा लोकांनी काय उपाय करायचे आहेत, तर दर रविवारी सूर्यदेवाला कुंकू मिश्रित पाण्याचं आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असतो, त्यामुळे दर रविवारी न विसरता कुंकू मिश्रित पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. आणि लाल रंगाचा रुमाल आपल्या जवळ ठेवायचा आहे. दररोजच तुम्ही तो रुमाल आपल्या जवळ ठेवायचा. लाल रंग हा तुमच्या जोडीदाराला तुमच्याकडे आकर्षित करेल आणि तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळेल. त्यानंतर ज्यांच्या जन्मतारखा 2, 11, 20, 29 आहे तर यांचा मुलांक 2 असतो आणि त्यांचा स्वामी हा चंद्र आहे. आपल्या प्रेम संबंधात स्थिरता येण्यासाठी या लोकांनी दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. महादेवाला पांढरी रंगाची फुलं अर्पण करायची आहे, दुग्धाभिषेक करायचा आहे, बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि महादेवांकडे आपला विवाह लवकर ठरावा, मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून आपण प्रार्थना करायची आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भोळे महादेव लवकर प्रसन्न होतात, म्हणून आपण दर सोमवारी हा उपाय करायचा आहे. लवकरच तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळून जाईल. त्यानंतर ज्यांच्या जन्मतारखा 3, 12, 21, 30 या तारखेला जे जन्मलेले लोक आहेत तर त्यांचा मुलांक हा 3 असतो आणि त्यांचा स्वामी गुरु आहे. योग्य जोडीदार जर तुम्ही शोधत असाल तर त्यासाठी हे 3 मुलांक असणाऱ्या लोकांनी गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत, गुरुवारच्या दिवशी उपवास करायचा आहे, भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. भगवान विष्णूंची जर मूर्ती असेल तर त्यांना केशर दुधाचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. समजा हा उपाय जर मुलं करत असतील तर त्यांनी आपल्यालाही माता लक्ष्मीसारखी पत्नी, किंवा मुली हा उपाय करत असतील तर त्यांनी आपल्यालाही भगवान विष्णूसारखा पती मिळावा म्हणून प्रार्थना करायची आहे. गुरुवारच्या दिवशी उपवास करायचा आहे. असं तुम्ही कमीत कमी 11 गुरुवारचे उपवास करा. ज्यांचा मुलांक 3 आहे त्या लोकांनी हा उपाय करायचा आहे. नक्कीच तुम्हाला मनासारखा प्रेमळ आणि समजूतदार जोडीदार मिळेल. त्यानंतर ज्यांच्या जन्मतारखा 4, 13, 22, 31 म्हणजे थोडक्यात ज्यांचा मुलांक 4 आहे तर त्यांचा स्वामी राहू आहे. तर त्यांनी कोणते उपाय करायचे ते जाणून घेऊया. लग्न जमण्यासाठी अडथळे येत असतील किंवा नात्यात काही वादविवाद असतील तर ते दूर करण्यासाठी गणपती बाप्पाची त्यांना पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करायचे आहे. तुम्ही प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करू शकता किंवा मंगळवारच्या दिवशी हा उपाय करू शकता. पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान देखील करायचं आहे. गणपती बाप्पा नक्कीच तुमच्या प्रेम जीवनातील अडथळे दूर करतील. तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात आणण्यास मदत करेल. मनासारखा जोडीदार तुम्हाला मिळेल. त्यानंतर
ज्यांचा जन्मतारीख 5/14/23 म्हणजे थोडक्यात ज्यांचा मुलांक 5 आहे तर त्यांचा स्वामी बुध आहे. त्यांनी काय करायचं आहे? गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. शक्य असेल तर पाचूचं जे रत्न असतं किंवा केशरी धागा हातात बांधायचा आहे. पाचूच्या रत्नाची तुम्ही अंगठी बनवू शकता. यामुळे काय होईल? तुमच्या आयुष्यातील जी नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल ती दूर होईल आणि तुमचं प्रेम जीवन बहरण्यास मदत होईल. ज्यांची जन्मतारीख 6/15/24 थोडक्यात ज्यांचा मुलांक 6 आहे त्यांचा स्वामी शुक्र आहे. शुक्र जो ग्रह आहे तो प्रेमाचा कारक मानला जातो. तर त्यांनी काय करायचं आहे? शुक्रवारच्या दिवशी गरजू महिलांना वस्त्रांचं दान करायचं आहे. दैनंदिन आयुष्यात आपण परफ्यूम, अत्तर, उदबत्ती किंवा धूप असेल म्हणजे ज्या सुगंधी गोष्टी आहेत त्या आपण वापरायच्या आहेत. आयुष्यात सुगंधाला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे. शुक्रवारच्या दिवशी गरजू लोकांना आपल्याला वस्त्रदान करायचं आहे. त्यानंतर ज्यांची जन्मतारीख 7/16/25 थोडक्यात ज्यांचा मुलांक 7 आहे त्यांचा स्वामी हा केतू आहे. तर त्यांनी लग्न जमण्यासाठी, प्रेमविवाहातील अडचणी दूर करण्यासाठी भगवान नरसिंहाची उपासना करायची आहे. नरसिंहाची उपासना करण्यासोबतच पक्ष्यांना धान्य खाऊ घालायचं आहे. दररोज सकाळी आपल्या बागेत, गॅलरीत जर पक्षी येत असतील तर त्यांच्यासाठी थोडं थोडं धान्य टाकायचं आहे, त्यांना पाणी द्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला जे काही पितृदोष लागलेले असतात ते पितृदोष दूर होऊन संसार सुखाचा होतो आणि आपल्याला मनासारखा जोडीदार मिळतो. ज्यांची जन्मतारीख 8/17/26 म्हणजे ज्यांचा मुलांक 8 आहे त्यांचा स्वामी हा शनी आहे. तर त्यांनी लग्नात जो काही अडथळा येतो, नात्यात विलंब येतो तो टाळण्यासाठी दर शनिवारच्या दिवशी जवळपास पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाखाली तिळाच्या दिवा लावायचा आहे. शनी स्वामी असल्यामुळे हळूहळू आपल्या कामांना वेग येईल, चांगल्या कार्यातील अडथळे दूर होतील आणि नक्कीच समजूतदार आणि प्रेमळ आपल्याला जोडीदार भेटणार आहे. त्यानंतर ज्यांची जन्मतारीख 9/18/27 म्हणजे ज्यांचा मुलांक 9 आहे तर त्यांचा स्वामी हा मंगळ आहे. तर त्यांनी काय उपाय करायचे आहे चांगला जोडीदार मिळण्यासाठी? त्यांनी दररोज हनुमान चालीसा वाचायचा आहे. हनुमान चालीसा वाचल्यानंतर मंगळवारी लाल मसूर डाळ दान करायची आहे. त्यामुळे जोडीदार शांत स्वभावाचा मिळेल, प्रेमळ जोडीदार मिळणार आहे. दररोज आपण हनुमान चालीसा वाचायचा आहे. हनुमानजींची पूजा करायची आहे. शनिवारच्या दिवशी आपल्याला हनुमानजींच्या मंदिरात जाऊन विधिवत पूजा करायची आहे. दररोज तुम्ही घरी बसून हनुमान चालीसा वाचू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे आपण प्रत्येक जन्मतारखेचा उपाय बघितलेला आहे. म्हणजे 1 ते 9 जे मुलांक आहेत तर त्या प्रत्येक मुलांकाच्या लोकांनी जन्मतारखेनुसार आपल्याला चांगला जोडीदार भेटण्यासाठी कोणते उपाय करायचे आहे अशी सगळी माहिती सांगितलेली आहे. तुमची जन्मतारीख काय आहे, तुमचा मुलांक काय आहे ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि खरंच तुम्हाला जर मनासारखा जोडीदार भेटावा असं वाटत असेल किंवा मग तुमचा विवाह जमायला काही अडथळे येत असतील किंवा वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील तर त्या लोकांनी देखील हे उपाय केले तरी चालतील. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजूतदार, प्रेमळ आणि मनासारखा जोडीदार भेटण्यासाठी जन्मतारखेनुसार कोणते उपाय करायचे ते बघितलं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ज्या मुलींचं लग्न जमत नाहीये तर त्यांना नक्कीच शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्या शेजारी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून आपल्या चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.